कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। नेवासे येथील भगवान विश्वकर्मा मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने भगवान विश्वकर्मा यांची जयंती संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रवचन सोहळ्याने व महाप्रसाद वाटपाने साजरी करण्यात आली। यावेळी काढण्यात आलेल्या प्रतिमा मिरवणुकीचे नेवासा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यावेळी विश्वकर्मा मंदिराचे हरिभक्त परायण श्री उद्धवजी महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, रामनाथ महाराज पवार, आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा मूर्तीचे पूजन करण्यात आले। झालेल्या प्रवचन सोहळ्यात रामनाथ महाराज पवार यांनी भगवान विश्वकर्मा यांचा महिमा व कार्य विशद केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मंदिराचे अध्यक्ष, मंदिराचे प्रमुख इंजिनियर सुनीलराव वाघ, बबनराव राजे, राजेंद्र परदेशी, बाबासाहेब मोरे, मच्छिंद्र गव्हाणे, कामगार नेते कृष्ण डहाळे, केशव कोबरने यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी झालेल्या जयंती सोहळ्याला ज्येष्ठ व्यापारी विजय गांधी, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, त्रिंबकराव गायकवाड, बालेंद्र पोद्दार, अनिल ताके, नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले, धर्मरक्षक सोनूभाऊ परदेशी, रवींद्र जोशी, प्रताप चिंधे, राजेंद्र महाजन, अंबादास इरले, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष संजय सुगदान, नगरसेवक महेश लोखंडे, निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी, प्रवीण सरोदे, नगरसेवक अंकुश म्हस्के, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, अनिल शिंदे, डॉक्टर राहुल चौहान, संदीप सरकाळे, जालिंद्र गवळी, दिनेश व्यवहारे, पप्पू परदेशी यांच्यासह भगवान विश्वकर्मा मंदिराचे विश्वस्त सेवेकरी, इंजिनियर, बांधकाम कामगार क्षेत्रातील ठेकेदार, आर्किटेक्ट, कामगार बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी उपस्थित संत मंडळींसह भाविकांचे आभार मानले। जयंतीनिमित्त दिवसभर विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वधर्मीय नागरिकांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।